भोंदू खरातच्या 90 ते 100 कोटींच्या मालमत्तांची माहिती ईडीला मिळाली। खरातच्या कार्यालयातून कागदपत्र जप्त। मालमत्ता खरेदीसाठी वापरलेल्या पैशांचा स्रोत ईडी शोधणार। दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर 12 तासांच्या चौकशीनंतर आज पुन्हा चौकशी। समता पतसंस्थेतील कोट्यवधींच्या व्यवहाराप्रकरणी लोंढे संशयाच्या भोवऱ्यात। भोंदू खरातचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू। तर प्रकरणामध्ये साक्षीदार संपवण्याचा कट, शेळकेंचा घातपात, विरोधकांचा खळबळजनक आरोप। अपघातात शेळकेंच्या पत्नीचाही मृत्यू, मुलगा गंभीररीत्या जखमी। खरातचे धागेदोरे सत्ताधाऱ्यांपर्यंत, त्यालाही असंच मारतील। जितेंद्र शेळकेंच्या मृत्यूनंतर यशोमती ठाकूर यांची फेसबुक पोस्ट। पुणे विमानतळावरती हवाई दलाच्या विमानाचा अपघात, विमानतळाचा रनवे तात्पुरता बंद, सेवा लवकरच पूर्ववत करण्याचा प्रयत्न। भारतीय हवाई दलाची ट्विट करत माहिती। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणातील दोन्ही आरोपी एटीएसच्या ताब्यात। प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचा संशय, आरोपींची चौकशी होणार। नाशिकमधील धर्मांतरण प्रकरण कटाचा भाग, सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। मी ॲक्सिस बँकमध्ये असतानाही टीसीएस सारखं प्रकरण झालं, पण वरिष्ठांनी कारवाई केली। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरून अमृता फडणवीस यांचा दावा।